जास्त पाऊस पडतो आहे आणि असं पण वॉर्निंग आहे की टाईफून येणार आहे आणि रेनकोट पण दिला आहे याचा. असं वाटतं आहे मार्शेस गाठला आहे. वाव अमेझिंग राईट. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माय फ्लाइंग सोल. आणि आज मी तायवानच्या एक छोट्याशा टाऊनमध्ये आहे. तायवान आणि इथे खूप जास्त पाऊस पडतो आहे. ओके, सो नाव इट्स बेटर. सो मी तायवानमध्ये एक स्मॉल टाऊन आहे हुआलिन त्या टाऊनमध्ये आहे आणि मस्त ईस्ट कोस्ट साईडला आहे. काल मी ट्रेन घेतलेली या डेस्टिनेशनला यायला आणि आज मी आलेली आहे. तुम्ही माझ्या पाठी बघू शकतात माउंटन्स, जिथे पूर्ण फॉग झालेला आहे. इट्स अमेझिंग टाऊन. म्हणजे मी कोस्टल टाऊनला गेलेली आहे आतापर्यंत आणि हे जे टाऊन आहे ते मस्त आहे. सो या, तर मग खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि असं पण वॉर्निंग आहे की टायफून येणार आहे. सो तायवान इज मोस्ट अफेक्टेड कंट्री फॉर टायफून आणि सायक्लोन. तर करंटली जो आता जो सीझन चालू आहे तो टायफून सीझन चालू आहे. तर टायफून सीझन असा असतो की जून टू ऑक्टोबर असतो आणि त्या सीझनमध्ये असं खूप जास्त पाऊस पडतो, खूप जास्त हवा चालते, खूप लाईक 100 किलोमीटर पर आवर टाईप्स हवा चालते. त्या सीझनला मी इथे आलेली आहे. सो आता मी तायवानमध्ये आहे आणि मला स्कूटर रेंट करायची आहे गो टू प्लेसेस. बट खूप जास्त पाऊस पडतो आहे आणि माझ्याकडे ड्रायविंग लायसन्स आहे बट मी विसरली आहे घरी. तर लेट्स सी काय आता फोटोकॉपी चालते की ते नाही देणार आहे. तर मी एका शॉपमध्ये चालली आहे, तिकडे जाऊन मी बघेन. तर मी बाईक रेंट केलेली आहे. एक शॉप आहे तिकडे जाऊन. तर माझ्याकडे ड्रायविंग लायसन्स नव्हतं बट माझ्याकडे सॉफ्ट कॉपी होती आणि मी IDP काढलेलं. IDP इज अ इंटरनॅशनल ड्रायविंग परमिट. तर त्याची पण माझ्याकडे हार्ड कॉपी नव्हती. सॉफ्ट कॉपी आणि बुकलेट होतं जे माझ्याकडे PDF मध्ये होतं. ते मी त्यांना सेंड केलं. युजली ते व्हॉट्सॲप, टेलिग्राम, इंस्टाग्राम काहीच नाही चालत. फक्त लोक लाईन यूज करतात आणि माझ्याकडे लाईन होतं बट माझं लाईन चालत नव्हतं. काय माहीत, त्यांना मी शेअर केलं बट स्टील ते गेलं नाही. सो मग आम्ही फेसबुक मेसेंजरवर ट्राय करत होतो, ते पण नाही गेलं. मग ॲट द एंड त्याला सांगितलं एअरड्रॉप बघ चालू करून. तर मग एअरड्रॉपने तिला शेअर केलं आणि आता मी बाईक हायर केलेली आहे. ही आहे माझी बाईक, माय पार्टनर फॉर द डे. सो त्यांनी मला हेल्मेट पण दिलं आणि इथे बाईक हायर करायसाठी इट्स लाईक 24 आवर्स. म्हणजे मी आता 11 वाजता दिली शेअर केली तर उद्या 11 वाजेपर्यंत माझ्याकडे असणार. प्लस त्यांनी पाऊस पडतो आहे तर हॅट आणि रेनकोट पण दिला आहे याच्यामध्ये. अमेझिंग राईट. आणि हे हेल्मेट आहे आणि हे असं आहे. सो यप, लेट्स गो. आता तर पाऊस पडतो आहे बट ठीक आहे, एवढा नाही आहे. पाऊस थांबला आहे ॲक्च्युली आता. सो मी आता जाते फॅमिली मार्टमध्ये. स्कूटी पार्क केली आहे आणि विचार करत होती, इथे लोक हेल्मेट बाहेरच ठेवून जातात. प्लस काही लोकांनी ती चावी पण बाहेर ठेवून गेली आहे. आपल्या इथे जर असं असलं असतं तर वाव. मी आली आहे फॅमिली मार्टमध्ये. मी इथून क्विक ब्रेकफास्ट ग्रॅब करणार आणि मग आज कुठे जायचं आहे ते डिसाईड करून आय विल गो. ओके, इकडे बसून खाण्यासाठी पण आहे. सो मी काहीतरी ब्रेड वगैरे घेईन, कॉफी घेईन आणि आय विल स्टार्ट माय डे. क्विक ब्रेकफास्ट ग्रॅब केला फॅमिली मार्टमधून अँड देन कॉफी. तर तिकडे जाऊन बसून मी खाणार. सो मी फॅमिली मार्टमध्ये आली आणि मग आता हे क्विक ब्रेकफास्ट करणार आहे. मी घेतलं आहे गार्लिक अनियन ब्रेड आणि कॉफी ऑब्वियसली. आणि हे आहे आणि एग विथ स्मॅश पोटॅटो. सो आता मी ते पण ट्राय करणार आहे. फर्स्ट टाईम मी ट्राय करते आहे. आणि ह्याच्या आधी नाही ट्राय केलेलं. ते इट्स लाईक अ स्मॅश पोटॅटो विथ कॉर्न अँड एग आणि बनाना. सो थोडंसं पेपर व्हायला पाहिजे. ही इज माय फेवरेट. मी 2 दिवसामध्ये हे आय थिंक 3-4 वेळा खाल्लं असेल.
हां म्हणजे एवढं असं वेगळं नाही आहे, पण अनियनची टेस्ट भेटते ना. आपल्या इथे इंडियामध्ये अनियन खूप खातात, तर मला हे अनियनची टेस्ट ब्रेडमध्ये येऊन सांगतो. आणि बाईक राईड केली आणि आता मी पोचलेली आहे तोरोको नॅशनल पार्क. तोरोको नॅशनल पार्क एक नॅशनल पार्क आहे आणि 2024 एप्रिलमध्ये इकडे अर्थक्वेक आलेला. सो म्हणजे लास्ट इयरच. सो काही काही अशा गोष्टी आहेत खूप बंद केलेल्या आहेत, आपण जाऊ शकत नाही वरती. पण हे एक नॅशनल पार्क आहे आणि इथून वरती जायला ट्रेल्स आहेत. सो तेच मी त्या ट्रेलने आता मी वरती जाणार. तर मग बघूया आपण की कुठपर्यंत जायला अलाव करतात ते. सो जास्त ह्युमिड आहे इथे, हॉट अँड ह्युमिड. म्हणजे ऊन नाही आहे बट ह्युमिड आहे. तर मी व्हिजिटर सेंटरमध्ये जाऊन विचारलं तर त्याच्यासाठी मला हे तर फक्त एंट्रन्स आहे. नॅशनल पार्क खूप जास्त मोठं आहे बट बिकॉज ऑफ अर्थक्वेक काय काय गोष्टी बंद आहेत. आणि एक ट्रेल आहे जिथे मी जाऊ शकते, तो 3 वाजता ओपन होणार. बट जर मी तिथून एंटर केलं तर खूप मोठं आहे. बट असं जरुरी नाही आहे की मी खूप लांबपर्यंत जायची गरज आहे. सो मी विचार करते त्या रूटला जाऊन बघू, देन आय विल फिगर आउट की मला काय करायचं आहे. ॲटलिस्ट बघू तर शकते काय आहे ते. सो मी आता 2 वाजले आहेत, तर मी ह्या साईडला एक रोड आहे तिथे जाऊन बघते काय आहे. अँड देन आय विल फिगर आउट की मला काय करायचं. सो मी या बोगद्यामधून आली. असे 2 बोगदे पडले आणि त्या बोगद्यामधून येऊन मग आता हा व्ह्यू आहे. असं वाटतं माळशेज घाटला आहे, पण माळशेज घाटला साईडला रिव्हर. तर ही अशी रिव्हर पण आहे. नाईस राईट, ब्युटिफुल. अमेझिंग राईट. आणि एक छोटासा वॉटरफॉल पण. लुक ॲट दोज ट्रेल्स. ओ माय गॉड, लुक ॲट दिस रिव्हर. हो, and the clouds. Oh my god, I'm so happy. लास्ट 10 मिनटानंतर मला एक गाडी दिसली, ती पण आहे ॲम्ब्युलन्स. कोणच नाही आहे रस्त्यावर. म्हणजे आय थिंक लोक घाबरतात इकडे यायला बिकॉज ऑफ द अर्थक्वेक म्हणून. पण एक गाडी दिसली, किती 3-4 किलोमीटर मी चालवली असेल गाडी, आणि मला आता एक गाडी दिसली. त्याच्यानंतर बघू आता. सो बेसिकली हा जो रस्ता आहे ना साईडला, ते तो बाईक आणि तुमचं बायसिकलसाठी असतो. बट हा नॅरो चालतो, तर मे बी घाटामध्ये नाही आहे बट खालीच्या रोडवरती आहे. माझे या रोडवरती नाही जाऊ. Look at these kids.
राईड करत करत आली 3-4 बोगदे कवर करून अँड दिस इज द व्ह्यू. ओ माय गॉड. हा रोड बंद आहे रे, तर युजली आय थिंक इथून एंट्री असते. ओके. वाव, अमेझिंग राईट. इथून रोड होतोय खराब या साईड, म्हणजे इट्स नॉट अ गुड रोड. सो मी विचार करते नाव वेल दिस इज बस आणि या माय लास्ट पॉइंट. ओके, सो आय विल गो बॅक फ्रॉम हिअर बिकॉज इथून रोड थोडासा खराब होतो आणि मला अजून काय रिस्क नाही. सो द एंट्रन्स जो नॅशनल पार्कसाठी आहे, म्हणजे इथून एक्झिट आहे आणि तिथून मी गेले तिकडून एंट्रन्स आहे. सो या, आय लव्ह दिस प्लेस, आय लव्ह द राईड. सो ब्युटिफुल, सो प्रिटी. लुक ॲट द क्लाउड्स. सो मी तोरककोन नॅशनल पार्कवरून खाली आली आहे आणि ना थोडासा पाऊस पडत स्टार्ट झाला. तुम्ही बघू शकता माझ्या बाजूला एक पेट्रोल पंप आहे आणि खूप मोठे 7-Eleven स्टोअर आहे. सो आय एम थिंकिंग की क्विकली काहीतरी खाते आणि मग पुढे एक क्लिफ आहे इथे, त्या क्लिफमध्ये जायचा विचार करते. बट पावसाने थोडा साथ दिली नाही बिकॉज पाऊस आहे आणि पूर्ण असं फॉग झालेलं आहे. सो पहिलं खाते मग विचार करू. सो हे 7-Eleven आहे आणि हे माउंटन आणि हा पेट्रोल पंप आहे. सो यप, आणि ते कॅफे शॉप पण आहे आणि हे गेम्ससाठी सगळीकडे असते इथे एशियामध्ये. सो लेट्स गो. 7-Elevenमध्ये बघते काय आहे. इथे एक शॉप आहे, तिकडून पेरू घेतले. हा एक पेरू आहे. थंड देणार ते मला. सो मी हे सकाळी प्रोटीन घेतलेलं 20 ग्राम प्रोटीन आणि ग्वावा. आता हे मी लंचसाठी खाणार आहे. येस. सो मी आता खूप जास्त टर्न्स चुकून बीचवरती आलेली आहे. मला क्लिफवरती जायचं होतं बट क्लिफवरती जायला म्हणजे मला क्लिफ दिसलं बट तिकडे गाडी ठेवायला किंवा पार्क करायला काही जागाच नव्हती. तर मी आता आली आहे बीचवरती आणि इट्स लुकिंग ब्युटिफुल. लेट्स गो सी काय काय आहे. मला कोणच दिसत नाही. सो प्रिटी राईट. वरती इव्हनिंग होते आहे, सनसेट, आणि आज सन नाही आहे, असं काही सनसेट नाही आहे बट इट्स रिअली ब्युटिफुल. सो आता मी परत चालली आहे आणि लेट्स सी. इथे एक नाईट मार्केट आहे, तिकडे जायचा विचार करते आहे किंवा मग डायरेक्टली हॉस्टेलवरती जाईल. सो या लेट्स सी काय प्लॅन आहे. तर मग मी बाईकवरती चालत म्हणजे बाईक चालत पुढे आली तर मला ही प्लेस भेटली आणि इथून सनसेट किती मस्त दिसतो. सो ग्लॅड आय केम हिअर. सो ग्लॅड. इट्स सच अ ब्युटिफुल प्लेस अँड अनटच्ड बाय टुरिस्ट, लाईक अनटच्ड. आता आलेली आहे नाईट मार्केटमध्ये आणि हे असं काहीतरी नाईट मार्केट दिसतं बाहेरून. खूप छोटंसंच आहे. इथून स्टार्ट झालं, छोटंसंच आहे. इथून स्टार्ट झालं आणि इथून संपलं. लाईक अ बस स्टॉप पण मोठे असतं त्याच्यापेक्षा. सो या लेट्स सी. मी इथून घेतलेलं आहे ऑयस्टर सूप राईस आणि तिला सांगितलेलं आहे. सो नाव शी इज कुकिंग.
सो मी आता चिकन नूडल्स ऑर्डर केलेले आहेत आणि तिला म्हणजे इथे काही ट्रान्सलेटर इंग्लिश कळत नव्हतं, तर मी त्याला ट्रान्सलेटरवरून दाखवून ऑर्डर केले आणि मग आता बघू. हे फूड आहे जे मी ऑर्डर केलं आहे. दिस इज चिकन, एग आणि मी नूडल्स बोललेली राईस भेटला तर ठीक आहे. आणि आय डोंट नो व्हॉट इज दिस. सो या आय थिंक इथे राईस आणि नूडल्स एकच आहे. सो मी आता डिनर केलेला आहे आणि आय विल गो बॅक टू द हॉस्टेल. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.